नमस्कार मित्रांनो. आपण आज 2022 चा पेपर पाहतोय, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा. आपण लास्ट 2023 चा पेपर ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. ते पाहायला विसरू नका. पेपर आयोगाचा कसा येतो, काय पॅटर्न आहे, काय प्रेडिक्शन करायचं, पेपरचं अनालिसिस कसं करायचं, एक्सप्लेनेशन काय घ्यायचं, पेपरमध्ये नेमकं काय चुका होतात, आयोग नेमकं काय चुका करायला लावतं, आपण वाचताना नेमकं कुठल्या अप्रॉचनं वाचतो, आपले सगळे टॉपिक तयार असूनही आपले त्याच टॉपिकवरचे प्रश्न का चुकतात, ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला याही पेपरमध्ये बघायला मिळतील. पहिलं 2022 चा हा या ठिकाणी आता राज्यघटनेच्या पेपरचा पार्ट आपण कंटिन्यू सुरुवात करू. 2022 ला पहिला स्टेटमेंट विचारलाय आयोगाने, ते म्हणजे कोट विचारलेला आहे, जे स्पेशली राज्य मार्गदर्शक तत्वाबद्दल आहे. आणि आयोग मॅक्झिमम मूलभूत अधिकार आणि कर्तव्य या टॉपिक पर्यंत चे कोट विचारतात. त्या टॉपिकवरचे, संविधान सभेवरचे, उद्देश पत्रिकेवरचे, तर कधी संघ राज्य क्षेत्र पहिला जो भाग आहे त्याच्यावरचे कोट विचारलेले आहेत फ्रिक्वेंटली. याही ठिकाणी त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण बघणं अपेक्षित आहे. संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वाचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यच आहे. आपल्या देशात संसदीय लोकशाहीमध्ये योग्यरित्या ही अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण डीपीएसपीचा अवलंब केलाय, समावेश केलाय. ही तत्व बंधनकारक स्वरूपाची मात्र नाहीत, बाइंडिंग नाहीत. अंमलात आणलं पाहिजे यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही. सत्तेवर आलेला शासनकर्ता हा त्याला वाटेल तसा वापर करू शकणार नाही. या डीपीएसपीचा त्याला या तत्वाचा आदर करावा लागेल, म्हणजे या डीपीएसपी प्रमाणे काम करावं लागेल, त्याची अंमलबजावणी करावी लागेल. त्यांचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागत नाही. डीपीएसपीचा भंग झाल्यामुळे आपण न्यायालयात चॅलेंज करू शकत नाही, त्याच्याबद्दल कुठं प्रश्नचिन्ह उभा करू शकत नाही. म्हणून न्यायालयात त्याच्याबद्दलचे चॅलेंजेस नाहीच आहेत, की तुम्ही डीपीएसपी अंमलात आणलात की नाही याबद्दल चॅलेंजेस नाहीच आहेत, कारण ते न्यायप्रविष्ट विषय नाहीत. परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल, कारण दर 5 वर्षाला शासनकर्ते जनतेसमोर येणारच आहेत. मग आपण 5 वर्षाच्या परीक्षेमध्ये काय अभ्यास केला होता ह्याची उत्तरं निवडणूक कालावधीत द्यावी लागेल. हे वाक्य कोणी उद्गारलेलं आहे, हे आयोगाने विचारलेलं आहे. आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये ह्या वाक्याचा अजून किती महत्व आहे ह्याचा अंदाज येतो. डीपीएसपी न्यायप्रविष्ट नाहीत, पण राज्य शासनानं 5 वर्षात त्या डीपीएसपीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काय काम केलंय, खरंच काम केलंय का, हे मात्र जनतेला सांगावं लागेल. तर जनता मतदान करेल. आणि जनता हुशार आहे तर मग जनता 5 वर्षानंतर त्या सत्ताधाऱ्यांना डीपीएसपीचा म्हणजेच कल्याणकारी राज्याचा योग्य अवलंब केला नाही म्हणून नाकारू पण शकते. हे विधान केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की हा विषय जरी न्यायप्रविष्ट नसला तरी तो महत्वाचा आहे, कारण शासनकर्त्याला ते लागू करणं अंमलात आणणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे शासनकर्ते त्याची अंमलबजावणी करतील, करावं लागेल. म्हणून न्यायप्रविष्ट नसला तरी तो अंमलात येईल किंवा अंमलात आणण्याची कारवाई करावी लागेल, एवढं त्याचं महत्व आहे. हे या ठिकाणी तेवढंच विशेष इम्पॉर्टंट आहे. आता आहे नियंत्रक व महालेखा परीक्षक. याबाबत विधान विचारात घ्यायला सांगितलेलं आहे. महालेखा परीक्षक व नियंत्रक या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काय घटक आहेत त्याच्याबद्दलचं विशेष महत्व आहे. कोणते करेक्ट ऑप्शन्स आहेत चॉईस करायचंय. हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात असं काही नाही. 6 किंवा 65 वर्ष वय पूर्ण होईपर्यंत राहतात. घटनेनं कार्यकाल दिलेला आहे त्याप्रमाणे त्याची रचना अंमलात राहील, हा या ठिकाणचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा एवढं वेतन घेतात, हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जेवढं वेतन दिलं जातं तेवढं वेतन यांना द्यावं लागेल. या माध्यमातूनचा घटक हे त्याची वैशिष्ट्यता आहे, म्हणून हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ घेतात. सर्वोच्च न्यायालयाच्या नाही, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आहे. राष्ट्रपतीकडून शपथ दिली जाते, हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आणि इकडे घटनेनुसार कार्यकाल निश्चित आहे, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत नाही. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत कुठे
महान्यावारी यांच्या ठिकाणी आहे, महालेखा परीक्षक नाही. सो ए आणि सी करेक्ट नाही, रॉंग आहेत. बी ओनली करेक्ट आहे. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करतात. राष्ट्रपती दूर करतात, पण सर्वोच्च न्यायालयाच्या केलेल्या चौकशीनंतरच नाही, संसदेचं विशेष बहुमतही लागतं. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने चौकशी करावीच लागेल, अहवाल संसदेत सादर करावा लागेल आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमतानं पारित करावं लागेल तर काढता येईल, अन्यथा नाही. म्हणून हे सुद्धा रॉंग आहे. लक्षात काय ठेवायचं, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि सीएजी राष्ट्रपती या 4 लोकांना काढण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमतानं प्रस्ताव पारित व्हावा लागतो. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, राष्ट्रपती आणि कॅग या 4 लोकांना संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमतानं प्रस्ताव पारित व्हावा लागेल तरच पदावरून दूर करता येईल, हे विसरू नका. म्हणून सीएजी बद्दल चौकशी समिती सुप्रीम कोर्टची लागेलच, पण त्यानंतर संसदेचं विशेष बहुमतही लागतं, म्हणून हाही रॉंग आहे. कोणतं विधान बरोबर आहे? ओनली बी करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन हा करेक्ट आहे. खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या, म्हणजे फर्स्ट वुमेन्स चेअरमॅन आहेत, जे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या? जयंती पटनायक हे पहिल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने तशा आशयाचा ठराव पारित केला तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला मिळतो? म्हणजे सुरुवात कोणी करायला पाहिजे? विधानसभेनं. विधानसभा हे प्रोसिजर सुरू करेल की आम्हाला विधान परिषद स्थापन करायचं याबद्दलचा, तर मग संसद काही काम करू शकते. आर्टिकल 169 हा करेक्ट आहे. आर्टिकल 168 हा राज्य विधिमंडळाची रचना आहे. राज्य विधिमंडळ रचना, आणि राज्य विधिमंडळामध्ये आपला माहिती आहे विधानसभा येते, विधान परिषद येते आणि राज्यपाल यांचं मिळून बनतं ते राज्य विधिमंडळ. आर्टिकल 167 हे कर्तव्य आहेत, सीएम चे कर्तव्य काय? राज्यपालाला माहिती देणे, राज्याच्या कामाची, घेतलेल्या निर्णयाची माहिती देणे, हे सीएमचं कर्तव्य आहे. आणि 166 हा राज्यपालांच्या नावाने कामकाज चालवणे, राज्याचं कामकाज हे राज्यपालाच्या नावाने चालवलं जाईल. राज्यपाल निर्णय घेतील, घेतलेले निर्णय याबद्दल कोणत्याही न्यायालयात आव्हान दिलं जाणार नाही, असे 3 विषय या 166 मध्ये नमूद आहेत. तसंच 167 मध्ये ही 3 विषय आहेत. सीएमनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्यावी, राज्यपालांनी स्वतःहून माहिती विचारावी जर त्यांना कोणत्या विषयाबद्दल विचारायचं झालं तर, आणि एखादे निर्णय मंत्र्यांनी घेतले असतील आणि त्याची माहितीच खुद सीएमला नसेल तर ते सीएमने जाणून घ्यावं आणि राज्यपालाला कळवावं. असे 3 विषय आर्टिकल 167 मध्ये आहेत. हे 3 घटक माहिती असावेत. हे राज्याबद्दलचे महत्वाचे आर्टिकल आहेत. राज्याचा अभ्यास करताना कधीही आर्टिकल 152 ते 172 मधले एकही आर्टिकल सोडू नका. मॅक्स टाइमला आयोग 1-2 आर्टिकल तरी यातले प्रश्न विचारतं म्हणजे विचारतं. हे कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 आर्टिकल करून ठेवा, बघून ठेवा. जमलं तर विथ सबक्लॉज करा. काही 5-6 आर्टिकल सबक्लॉज करायचे, बाकी सगळं करायची गरज नाही. ऑलरेडी मी बॅच मध्ये सांगितलंय, पण तुम्ही सगळ्यांनी हे 20 आर्टिकल मात्र करायला पाहिजे. आणि 169 नुसार प्रथम प्रस्ताव विधानसभेनं पारित करायला पाहिजे. आणि विधानसभेनं कसं करायला पाहिजे? विशेष बहुमतानं पारित करायला पाहिजे, विशेष बहुमतानं. आणि विधानसभेनं विशेष बहुमतानं पारित केल्यानंतर मग संसद पारित करेल. आणि संसद कसं पारित करेल? साधे बहुमत. आणि या समान प्रक्रियेनं विधान परिषद येईल आणि विधान परिषद जाईल. आर्टिकल 169 नुसारच विधान परिषद येते आणि जाते, ज्याबद्दलची चर्चा आपण या प्रश्नामध्ये केली आहे. ते सगळी प्रोसिजर आर्टिकल 169 अंतर्गत ऑप्शन नंबर 4 नुसार याबद्दलची कार्यवाही केली जाते.
भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात? सुप्रीम कोर्टकडून सल्ला मागवण्याबद्दलची पद्धत. आर्टिकल 143 सल्ला मागवतील राष्ट्रपती. राष्ट्रपती सल्ला मागवतात सार्वजनिक विषयाबाबत, तर कधी घटनात्मक विषयाबाबत. सार्वजनिक बाबत एससी ने सल्ला देणं बंधनकारक आहे. घटनात्मक बाबतीत सल्ला देणं अपेक्षित किंवा बंधनकारक असं काही नाही. सल्ला द्यायचा देऊ शकतात, अन्यथा नकार पण देऊ शकतात, पण इथं मात्र सल्ला द्यावाच लागेल. सल्ला देणं बंधनकारक आहे सार्वजनिक बाबतीत. सल्ला राष्ट्रपतीवर सल्ला देणं बंधनकारक आहे सुप्रीम कोर्टनं सार्वजनिक बाबतीत, पण राष्ट्रपतीवर सल्ला हा बंधनकारक नाही. कोणत्याही बाबतीत दिलेला सल्ला बंधनकारक नाही त्यांच्यावरती. आर्टिकल 143 नुसार किती लोक सल्ला देतात? 5 न्यायाधीश. 5 न्यायाधीशांनी सल्ला दिला पाहिजे. 2 विषयाबाबत दिला पाहिजे. सुप्रीम कोर्ट सल्ला द्यायलाच पाहिजे सार्वजनिक बाबतीत. घटनात्मक बाबतीत द्यायला पाहिजे, दिलं नाही तरी काही प्रॉब्लेम नाही. सुप्रीम कोर्ट नकार देऊ शकतं, यस किंवा नो बोलू शकतं. आणि घटनात्मक बाबतीत असं का बोलू शकतं? कारण इथले घटनात्मक बाबतीचे जे विषय आहेत ते 1950 पूर्वीच्या करार, तह इत्यादी बाबतचे आहेत, म्हणून इथे सल्ला देणं बंधनकारक नाही. आणि दोन्ही कंडिशन मध्ये दिलेला सल्ला ऐकणं राष्ट्रपतीवर कुठल्याही परिस्थितीत बंधन नाही. याप्रमाणे आर्टिकल 143 बद्दलचा सगळा डिटेल्स पार्ट्स या माध्यमातून समजून घ्यावे किंवा लक्षात ठेवावं. 142 नुसार एससीचा जे काही निर्णय आहे, आदेश आहे, हे खालील न्यायालयावर बंधनकारक आहेत. खालील न्यायालयाने त्याचा अवलंब करणं, त्याच्यानुसार अंमलबजावणी करणं, कार्यवाही करणं आवश्यक आहे. हा त्याचा मूलभूत घटक आहे. आणि आर्टिकल 47 नुसार अर्थ आहे. अर्थ, व्याख्या इत्यादी डिफाईन करण्याबद्दलचे पार्ट आहेत. आणि ते कोणता अर्थ आहे? घटनेचा नाही. घटना अंमलात येण्यापूर्वी जे काही 1935चा कायदा, 47चा कायदा होता, या कायद्याबद्दल काही अर्थ, अन्वयार्थ इत्यादीचा प्रश्न उभा राहिल्यास त्याच्याबद्दलची व्याख्या करण्याचा अधिकार आर्टिकल 147 अंतर्गत एससी कडेच आहे. उत्तर आर्टिकल 143 ऑप्शन नंबर 4 हा आहे. 44 अमेंडमेंट 1978 नुसार कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? म्हणजे अशा अमेंडमेंट, असे विषय आपल्याला बघायचे जे 44 अमेंडमेंट न केले गेलेले आहेत. म्हणजे ज्याचे बद्दलचे बदल हे 44 अमेंडमेंटचा पार्ट आहे, हे इथं लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजेच मोरारजी देसाईंच्या कालावधीमध्ये अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली. असं अजूनही आपण अखिल भारतीय सेवा तयार केल्या नाहीतच, म्हणून याबद्दलचा प्रश्न येतच नाही. 44 अमेंडमेंटने असा काही विषय समावेश केलाच नाही. अजूनच आपण आता टिल डेट आतापर्यंत अखिल भारतीय न्यायिक सेवा आल्याच नाहीत, त्यामुळे त्या अमेंडमेंट नुसार काही आलेत असं म्हणायचा ऑप्शन नाही. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारासाठी परत पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आला. येस, ऍब्सोल्युटली. इंदिरा गांधीने तो नाकारला होता. 44 अमेंडमेंट नुसार 42 अमेंडमेंट नुसार 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला बंधनकारक होता. नाही म्हणायचंच नाही, आम्ही जे बोलू ते ऐकायचं गुपचूप, असं राष्ट्रपतीवर बंधन होतं. पण मोरारजी देसाईंनी राष्ट्रपतीला अधिकार दिला, वन टाइम रिटर्न करू शकता, एक वेळ सांगू शकता की पुनर्विचार करा, त्याबद्दल योग्य की अयोग्य हे बघू शकता, असं सांगायचा अधिकार देण्यात आला. म्हणून करेक्ट ऑप्शन आहे. 44 नुसार ते ऍड केलेलं आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि 21 नुसार हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत, अशी तरतूद करण्यात आली. हे सुद्धा 44 अमेंडमेंट नुसार ऍड करण्यात आलं. काय ऍड करण्यात आलं त्याचं एक कारण थोडंसं मागे जाऊन ऐकू शकता. आता जे आपले सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस आहेत, नवीन चीफ जस्टिस खन्ना नावाचे नवीन न्यायाधीश आलेले आहेत, यांचेच पूर्वज म्हणजे यांचे काका समथिंग जे खन्ना नावाचेच न्यायाधीश होते 1975च्या दरम्यान, जे तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना खास जाणीवपूर्वक नियुक्त केलं होतं. म्हणजे जस्टिस ग्रोव्हर यांना डावलून खन्ना यांना
सरन्यायाधीश बनवण्यात आलं होतं आणि खन्ना यांनी भारत सरकारच्या फेवरमध्ये अधिकतम निर्णय दिले आणि तेव्हा सांगितलं होतं राष्ट्रीय आणीबाणी लागली तर मूलभूत अधिकार सस्पेंड केले तरी चालतील आणि त्याच्यामध्ये 20-21 हे सस्पेंड केले तरी चालतील असा तेव्हा त्याने निर्णय दिला होता आणि त्या निर्णयाबद्दल पुढील कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टनं असं करता येत नाही हे सांगितलं. त्याचं कारण 44 अमेंडमेंट 1978 नुसार आपण हे बदललेलं आहे म्हणून 44 अमेंडमेंट प्रमाणे याबद्दलचा बदल हा आता लागू आहे. तो म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल तर आपल्याला 20 आणि 21 हे मात्र निलंबित करता येत नाही हे लक्षात ठेवायचंय. अगोदर सुप्रीम कोर्टनं सुद्धा सरकारच्या फेवरमध्ये सस्पेंड करता येतं असं बोललं होतं. अमेंडमेंट करून ऍड केलं त्यामुळे आता सस्पेंड करता येत नाही हे सिद्ध झालं. त्यामुळे पुढे अनेक न्यायालयाच्या खटल्यामध्ये सस्पेंड करता येत नाही हेच निर्णय देण्यात आलेला आहे हे विसरू नये. म्हणून बी आणि सी दोन्ही लक्षात ठेवा. आता हे राष्ट्रीय आणीबाणा काळात 20 ते 21 म्हणजे 352 अंतर्गत आपण बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही परिस्थितीमध्ये जेव्हा आपण आणीबाणी लावतो त्या दोन्ही परिस्थितीमध्ये 20 आणि 21 सस्पेंड केला जात नाही. बाह्य आक्रमणावरून आपण 358 नुसार मूलभूत अधिकार सस्पेंड करतो आणि अंतर्गत वरून आपण 359 नुसार आपण मूलभूत अधिकार सस्पेंड करतो. 358 नुसार ओनली आर्टिकल 19 सस्पेंड होतो आणि 359 नुसार इतर FR सस्पेंड केले जातात. पण दोन्ही कंडिशन मध्ये 20 आणि 21 मात्र सस्पेंड होत नाही हे लक्षात ठेवा. ते या अमेंडमेंटमुळे राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आलेले आहेत. हे 42nd अमेंडमेंट 1976 नुसार करण्यात आलेले आहे आणि प्रश्न विचारला 78 नुसार. म्हणून बी आणि सी हा ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन 4 हा करेक्ट आहे. लक्षात ठेवा. एक्सप्लेनेशन खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या प्रतिनिधींचा समावेश होतो. म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य त्याचे सदस्य असले पाहिजे. कोणत्या समित्या आहेत ज्यामध्ये दोन्ही सभागृहाचे सदस्य असतील आहे. SC ST यांच्या कल्याणकारी समित्या म्हणजे SC ST साठी कल्याण करायचं आहे या समितीमध्ये दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. महिला सबलीकरण वुमेन एम्पॉवरमेंट बद्दलची समिती असेल तर याच्यामध्येही दोन्ही सभागृहाचे सदस्य असतात. कामकाज सल्लागार समिती नाही. विशेष अधिकार समिती नाही. अंदाज समिती नाही. या तिन्ही समित्यामध्ये लोकसभेचे सदस्य असतात. फक्त लोकसभा सदस्य असतात. आपल्या सगळ्याला तर माहिती आहे अंदाज समिती इस्टिमेट कमिटी ज्याच्यामध्ये 30 सदस्य असतात आणि ऑल लोकसभेचेच असतात. तर यात खाल्ल्या 3 समित्यांमध्ये लोकसभा सदस्य असतात आणि विचारल्या आयोगाने दोन्ही सभागृहाचे सदस्य कोणत्या समितीमध्ये असतात. ओनली A आणि B करेक्ट आहे. A आणि B हा ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. SC आयोग राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार कलमानुसार स्थापन केलेला आहे. अतिशय सरळ डायरेक्ट म्हणजे फुकटचे मार्क आहेत. आर्टिकल 337 मध्ये जे घटनेत तरतूद आहे त्यामध्ये अँग्लो इंडियन बद्दलच्या तरतुदी आहेत. 336 नुसार अँग्लो इंडियन बद्दलचा पार्ट आहे. 336 जे आहे ते अँग्लोचा जो पार्ट आहे तो राखीव जागा आहेत. सरकारी नोकरीमध्ये राखीव जागा आहेत. 336 नुसार अँग्लोसाठी राखीव जागा आहेत आणि 337 नुसार अँग्लोसाठीच आहे. अँग्लोसाठीच आहे 337 पण शैक्षणिक अनुदान आहे. शैक्षणिक अनुदानाबद्दलचा आहे. हे 336 आणि 37 अँग्लो बद्दल आहे आणि 338 हा SC आयोग आणि आता मी मगाशी सांगितलं 336 हा राखीव जागा अँग्लो बद्दलचा आहे. 335 SC ST जे आरक्षण आहे कुठे संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये. संसदेमधलं आरक्षण आहे 330 331 नुसार आणि राज्य विधिमंडळाला आरक्षण आहे 332 आणि 333 नुसार. हे जे चारही आरक्षण आहे ते आरक्षणाचा पासवर्ड जो आहे तो या 335 नुसार
पुढील 10 वर्षासाठी वाढ करत असतो आपण आहे. मग 335 नुसार आपल्या कायदे मंडळातलं SC ST आरक्षण वाढवणे थांबवणे याबद्दलचे अधिकार मिळतात. म्हणून आता या 335 नुसार SC ST आरक्षण पुढे आता 2030 पर्यंत आपण वाढवलेलं आहे. कोणत्या अमेंडमेंट नुसार याबद्दल आपण अमेंडमेंट केलेली आहे 104 अमेंडमेंट 2020 यानुसार SC ST आरक्षण 2030 पर्यंत वाढवलं आणि अँग्लोचं आरक्षण जे आहे अँग्लो आरक्षण मात्र रद्द करण्यात आलं. यानुसारच आरक्षण रद्द करण्यात आलं, यानुसार वाढवण्यात आलेलं आहे. SC ST साठी 2030 पर्यंत वाढवलं, अँग्लो इंडियन साठी मात्र आरक्षण रद्द केलं. म्हणजे आता संसदेच्या कोणत्याही सभागृहात विधिमंडळात अँग्लो इंडियन साठी जागा राखीव नाहीत. 2020 पासून या अमेंडमेंटनी SC ST साठी मात्र वाढ आहेत आणि ते दर 10 वर्षांनी पुढे वाढवलं जात असतं. हे या आर्टिकल 335 नुसार. प्रश्न आहे SC बद्दलचा. आर्टिकल 338 मध्ये SC आयोग आहे. 338 ए नुसार ST आयोग आहे आणि 338 बी नुसार OBC आयोग आहे. राष्ट्रीय SC ST OBC आयोगाबद्दलचा हा पाठ या माध्यमातून आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. आन्सर सेकंड आहे 338. विसरू नका. 13 डिसेंबर 46 रोजी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? मागचे दोन्ही तिन्ही प्रश्न अगदी बाउन्सर फुलटॉस सोपे सहज विदिन सेकंदात पण चुका करायला लावणारे घाईघाईमध्ये आपल्या सहज मिस्टेक होऊन जातील असं मिस्टेक करायला लावणारे आहेत. हे लक्षात ठेवा. उद्देश पत्रिकेचा ठराव बद्दलचा घटक कुणी मांडलेला? पंडित जवाहरलाल नेहरू. 13 डिसेंबरला मांडला आणि 22 जानेवारी 1947 रोजी तो मंजूर करण्यात आला. या पद्धतीने हे आपल्याला उद्देश पत्रिकेबद्दलचा घटक माहिती पाहिजे. विसरू नका. हातातले मार्क घालू नका. क्वेश्चन नंबर 10 हे 2022च्या पेपर मधला क्रमानुसार क्रमांक वेगळे आहेत पण मी तुम्हाला इथं सेपरेट 15 प्रश्न काढून दिलेत. ह्याबद्दलची पूर्ण एक्सप्लेनेशनची PPT पण तुम्हाला आपल्या पॉलिटी श्याम या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मिळेल. तिथं ही PPT बघायला विसरू नका. डाउनलोड करा, झेरॉक्स करून ठेवा आणि रिवाइज करा आणि हा व्हिडिओ ऍपमध्ये पण बघा आणि युट्यूब वरती पण पहा. विभागीय खटल्यासह म्हणजे डिपार्टमेंटल प्रोसिडिंग कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. हे करेक्ट आहे. एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केलं जाणार नाही, एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा पण दिली जाणार नाही असं घटनेत नमूद आहे. आर्टिकल 20 अंतर्गत सबक्लास 2 नुसार डबल जिओपार्डी यामध्ये हे नमूद आहे. वीस 2 मध्ये पण 20(2) मध्ये अपवाद आहे. काय अपवाद आहे? हा विभागीय खटल्यासाठी अपवाद आहे आणि त्या आयोगाने काय केलंय? विभागीय खटल्यासह टाकलंय. एवढाच प्रॉब्लेम आहे. विभागीय खटल्याशिवाय असतं तर हे करेक्ट असतं पण विभागीय खटल्यासह आहे आणि आयोग मागे मुख्यमंत्र्याशिवाय प्रधानमंत्र्याशिवाय असे शब्द टाकलेत जेव्हा मंत्रिमंडळाची संख्या विषयकचा प्रश्न आयोगाने विचारला तेव्हा. आणि हे लाईन बिटवीन वर्ड आपल्याला रीड करता आलं पाहिजे तर आपले प्रश्न बरोबर येतील. अभ्यास असून आपल्याला माहिती असून उपयोग नाही. प्रश्न वाचता आलं पाहिजे, आपला प्रेझेन्स ऑफ माइंड तिथं असला पाहिजे, आपलं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे, आपण प्रश्न सॉल्व्ह करताना आपली फिजिकल फिटनेसही पाहिजे, मेंटल फिटनेस आवश्यक आहे. या गोष्टी आपण कम्प्लीट इग्नोर करतो. म्हणून कितीही अभ्यास असला, कितीही नॉलेज असलं आणि तुम्ही किती त्याग केला असला तर त्याचा आणि परीक्षेचा काही संबंध नाही. परीक्षेसाठी आता मी जे घटक बोलले हे 4-5 पॉइंट एक्झाम मध्ये एक्झामच्या दिवशी आणि एक्झामच्या कालावधीमध्ये खूप महत्वाचे आहेत. त्याच्यावर खास लक्ष ठेवा कारण अभ्यासा एवढंच हेही महत्वाचं आहे तरच आपला रिझल्ट येऊ शकतो. हे विसरू नका आहे. म्हणून आर्टिकल 20 मध्ये बिटवीन सबक्लास 2 अंतर्गत विभागीय खटल्यासह नाही, विभागीय खटल्याशिवाय आहे. कारण विभागीय खटल्यातल्या लोकांना डबल जिओपार्डी 2 वेळेला शिक्षा होऊ शकते. म्हणजे काय? तहसीलदार जर 1000 रुपयाची लाच खाल्ली
तर 1000 रुपयाची लाच घेतल्याबद्दल दंड दिला जाईल आणि त्यासोबत सस्पेंडही केलं जाईल. 2 शिक्षा. कुणाला? डिपार्टमेंट प्रोसिडिंग, डिपार्टमेंटल लोकांसाठी 2 शिक्षा दिल्या जाऊ शकतात. पण 20(2) नुसार डिपार्टमेंटलचे लोक अपवाद आहेत आणि इथं मात्र आपल्याला चूक करायला मजबूर केलेलं आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री म्हणजे लेखी पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला साक्ष द्यायचंय तर तुम्ही तोंडी पण आणि लेखी पण स्वतः विरुद्ध साक्ष देणे तुम्हाला फोर्स करता येणार नाही. संरक्षण तुम्हाला लागू आहे. तुम्हाला साक्ष द्यायचे की नाही द्यायचे, कशी द्यायचे, काय तुमच्याकडे संरक्षण आहे, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. आणि हे आर्टिकल 20 मधल्या सब क्लॉज 3 मध्ये लागू आहे. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याच्या बाबत संरक्षण फौजदारी बाबत लागू नाही, दिवाणी बाबत लागू आहे. आणि हे सांगितलं काय, दोन्हीही खटल्यामध्ये लागू आहे, म्हणून हे सुद्धा रॉंग आहे. हे सुद्धा आर्टिकल 20 मधल्या सब क्लॉज 3 अंतर्गत लागू आहे. आणि हे आयोग एवढं बारकाव्याने विचारतंय सब क्लॉज सहित किंवा शब्दातला फरक, एखादा वर्ड चेंज करून, तर ते आपल्याला वाचता आलं पाहिजे, ते लक्षात आलं पाहिजे आणि त्या बिटवीन टाइम मध्ये आपण त्याच्यावर फोकस केलं पाहिजे, तर आपले अभ्यासाचे फायदे होतील. अन्यथा पेपरमध्येच चुका व्हायला लागलेत आणि आपण अभ्यास भरपूर केलाय, आपल्याला सगळं राज्यघटना येतं, पण काय समजत नाही पेपरमध्ये काय होतं नेमकं. हे राज्यघटनेबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या अनेक वेळा ऐकलेल्या आहेत, म्हणून हे रिपीट सांगतोय. प्रश्न सॉल्व्ह करताना यावर खास लक्ष द्यायला विसरू नका आहे. ओनली बी हा करेक्ट आहे. विधान विचारात घ्यायला सांगितलंय, ओनली सेकंड हा ऑप्शन या बाबतीत करेक्ट आहे, हे विसरू नका. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. खालील विधाने विचारात घ्या, योग्य पर्याय निवडा. काय सांगितलं, राज्यघटनेतील आर्टिकल 371A मध्ये नागालँडसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. आर्टिकल 371 जो आहे तो आहे महाराष्ट्र आणि गुजरातसाठी, जे केंद्राकडून विशेष अनुदान सहाय्य मदत मिळते. महाराष्ट्रामध्ये मिळते विदर्भासाठी आणि मराठवाड्यासाठी आर्टिकल 371 नुसार, आणि गुजरातमध्ये मिळते कच्छ चा जो प्रदेश आहे त्यासाठी खास प्रोव्हिजन आणि इतर गुजरात बद्दलचा घटक आहे. या ठिकाणी दोन्ही राज्यातल्या काही भागामध्ये जे विकास झालेला नाही त्या क्षेत्रासाठी या माध्यमातून विशेष सहाय्य अनुदान देण्याबद्दलची तरतूद लागू आहे. 371A नागालँड बद्दल विशेष तरतूद आहे. नागालँड मध्ये सुद्धा ट्वेन्सँग नावाचा जिल्हा आहे. ट्वेन्सँग या जिल्ह्यासाठी खास विशेष काउन्सिल आहे, त्यासाठी प्रोव्हिजन या अंतर्गत लागू होतो. नागाच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही. नागालँडच्या धार्मिक, सामाजिक आणि काही दंडिक हा सुद्धा शब्द इथं नमूद आहे. दंड देण्याबद्दल आणि विधी याबद्दलचे शब्द आहेत. हे 4 शब्द लक्षात ठेवा. धार्मिक, सामाजिक, दंडिक आणि विधी या 4 बाबतीत संसदेचे कोणतेही कायदे नियम नागालँडला तोपर्यंत लागू होणार नाही जोपर्यंत नागालँड विधानसभा त्याला मंजुरी देत नाही. म्हणून हे 4 घटकाचे इम्पॉर्टन्स आहे या बाबतीत. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. ट्वेन्सँग हा नागालँड मधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे असं नाही आहे, म्हणून तर तिथं खास प्रोव्हिजन या माध्यमातून केलेला आहे. ट्वेन्सँग हा शब्द तसाच आहे. ट्वेन्सँग जे आता मी मगाशी बोललोय हा शब्द ट्वेन्सँग आहे त्यासाठीचा, म्हणून ए आणि बी ओनली करेक्ट आहे. ए आणि बी बरोबर आहेत. ओनली फर्स्ट ऑप्शन ए आणि बी करेक्ट आहेत. खालीलपैकी कोणते भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही? पंचशील तत्व इंडिया चायना करारातला भाग आहे. इंडिया चायनानी आपल्या देशाच्या सार्वभौमतेचं, अखंडतेचं, एकात्मतेचं, सौंदर्याचं वातावरण टिकवण्याच्या उद्देशाने 1953 मध्ये दोन्ही देशांनी पंचशील करार केला होता. त्या
पंचशील कराराचा भाग नाही असं कोणतं आहे तत्व असं विचारलेलं आहे. एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर राखणे, बरोबर आहे. परस्पराच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणे, राईट आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व टिकवावं, तिन्ही बरोबर आहेत. म्हणून यापैकी नाही हे करेक्ट आहे. कारण ते कोणतं तत्व येत नाही असं विचारलंय आणि सगळेच येतात, म्हणून यापैकी नाही हा चौथा ऑप्शन करेक्ट आहे. पंचशील तत्व लक्षात ठेवा. खालीलपैकी विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी सहकाराबद्दलची ही दुरुस्ती किंवा हा विषय आहे सहकाराच्या दृष्टिकोनातून, याबद्दलचा इम्पॉर्टंट पार्ट. आपण सहकाराबद्दल घटनेत कोणतीही प्रत्यक्ष तरतूद केली नव्हती, पण आपण 97वी घटना दुरुस्ती 2011 नुसार याबद्दलची तरतूद केली. 2011 साली 97व्या घटना दुरुस्तीनुसार सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेत समावेश केला. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. 2012 पासून लागू आहे, अंमल 12 पासून. 19(1) मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. त्याला आपण 19(3) असे म्हणतो. म्हणजे सी बोलण्याच्या ऐवजी 3 बोललं जातं, कारण आपण वेगवेगळ्या संस्था संघटना स्थापन करण्याचा अधिकार देतो 19(3) नुसार, म्हणजे त्याला सी म्हणलं जाईल. तर त्या अंतर्गत संस्था संघटना जे स्थापण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्येच सहकारी संस्था स्थापण्याचाही मूलभूत अधिकार मिळालेला आहे. म्हणून हे सुद्धा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. कधी होता? 1904 मध्ये पहिला कायदा आला, 1912 मध्ये नंतर दुसरा कायदा आला, आणि 1912च्या कायद्याला 2012 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून आपण 2011 मध्ये दुरुस्ती करून 12 पासून ही सहकाराबद्दलची तरतूद केलेली आहे. आणि त्यालाच समोर ठेवून आयोगाने आता 2022 मध्ये प्रश्न विचारला, कारण रिलेव्हन्स आहे त्याला. आता 100 वर्ष 110 वर्ष पूर्ण झालीत, म्हणून त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. तिन्ही बरोबर आहेत, सहकाराबद्दलचे घटक आहेत. याप्रमाणे आर्टिकल 43B हा सुद्धा याच अमेंडमेंटने आलेला आहे. आणि 243 मध्ये पंचायतीमध्ये पण हा विषय आला होता, आणि यासाठी घटनेत भाग जो आहे 9B पण ऍड केला होता. 9B ऍड केला होता, पण सुप्रीम कोर्टनं 2022 मध्ये दिलेल्या निर्णयाप्रमाणे 243 मधली तरतूद आणि 9B हा आता घटनेतून काढून टाकण्यात आलेला आहे. 97 अमेंडमेंट 2011 नुसार आता सहकाराची तरतूद फक्त 43 आर्टिकल 43B अंतर्गत आणि 19 अंतर्गतच लागू आहे. म्हणजे FR आणि DPSP मध्ये याबद्दलची तरतूद आहे जे सहकाराबद्दल लागू आहे. मग आता 43B अंतर्गत सहकारी संस्था राज्य स्थापन करू शकेल, आणि 19(1)(3) अंतर्गत सुद्धा सहकारी संस्था स्थापनेचा अधिकार मूलभूत अधिकार म्हणून लागू आहे 97 अमेंडमेंट प्रमाणे. पण 97 अमेंडमेंट नुसार भाग 9B जो ऍड झाला होता तो मात्र काढून टाकलेला आहे, आता घटनेत नाही. आणि 243 मधल्याही तरतुदी काढून टाकल्यात, कारण सुप्रीम कोर्टच्या म्हणण्यानुसार ते घटनात्मक प्रक्रियेचं उल्लंघन करणाऱ्या तरतुदी होत्या, म्हणून 10 वर्षानंतर सुप्रीम कोर्टनं त्या गोष्टी काढून टाकायला सांगितल्या. म्हणजे आता सध्या रद्द केलेल्या आहेत. घटनेत याबद्दलचा पाठ लागून आहे. तिन्ही करेक्ट आहेत. येस, तिन्ही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या, म्हणजे केंद्रात किंवा राज्यामध्ये नागरी पदावर जे काम करतायत त्या व्यक्तीला बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनत करणे इत्यादी आर्टिकल 311 मध्ये तरतुदी आहेत. त्याबद्दल चुकीचं विधान. हे करेक्ट आहे की हे सगळं जे आपण आता वाचले ते 311 मध्येच आहे. घटनेनुसार 311 अंतर्गत हे सगळ्या सुरक्षा आहेत. पण प्रश्नाचा फोकस काय, कोणतं चुकीचं आहे, 311 बाबत कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. आर्टिकल 311 खाली असलेलं संरक्षण हे लष्करी सेवेतील व्यक्तीला उपलब्ध नाही. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. लष्करातल्या लोकांना याबद्दलचं संरक्षण लागू नाही, कारण हे सिव्हिल बद्दल लागू आहे, लष्कराबद्दलचा प्रश्न येत नाही. 311 खाली असलेल्या संरक्षणास आयुर्विमा महामंडळ, तेल, नैसर्गिक वायू,
महामंडळ, LIC, ONGC यासारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी पात्र नाहीत, कारण हे कॉसी ज्युडिशियल असलेल्या कॉसी स्टॅट्युटरी बॉडी आहेत, त्या पूर्ण लिगल किंवा कॉन्स्टिट्युशनल घटकामध्ये येत नाहीत आणि केंद्र व राज्यातल्या पूर्णकालीन व्यवस्थेबद्दलचा हा पाठ त्यांना लागू होतो. म्हणून हे 311 खाली असलेल्या संरक्षणास या संस्था पात्र नाहीत, कारण या संस्थांना 311 खाली कन्सिडर करता येत नाही, म्हणून ते पात्र नाहीत. हे सुद्धा ऍब्सोल्युटली राईट आहे, दोन्ही पण राईट आहेत, चुकीचं विचारलेलं आहे. 311 मधील तरतुदी या केवळ स्थायी कायम नागरी कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत, अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू नाहीत. तर 311 मधील तरतुदी केवळ स्थायी असं नाही, अस्थायी कर्मचाऱ्यांना पण सुरक्षा लागू आहे, म्हणून हे रॉंग आहे. शासकीय सेवेतून निलंबन, बडतर्फ अथवा बडतर्फ पदावरून दूर करणे हे नसते, म्हणून 311 तरतुदी संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही, म्हणजे सस्पेंड बद्दलचा समावेश होत नाही. म्हणजे इथं काय सांगितलंय, गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असलेल्या सेवेतून निलंबन हे बडतर्फ अथवा पदावरून दूर करणे ही नसते, म्हणजे सेवेतून निलंबन हे बडतर्फ अथवा दूर करणे असंही नसतं, म्हणून 311 तरतुदी संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही, कारण 311 हा बडतर्फी बद्दल आहे. सोपं विचारण्याच्या ऐवजी कन्फ्युज करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचारलेला आहे. हा आर्टिकल 311 बडतर्फी बद्दल आहे, निलंबनाबद्दल नाही. संरक्षणाच्या बाबतीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही, म्हणून हे करेक्ट आहे. कारण 311 मध्ये निलंबन हा विषय येत नाही, बडतर्फ येतो. 311 नुसार बडतर्फी बद्दलची तरतूद आहे आणि हे वाक्य ऍब्सोल्युटली करेक्ट आहे 311च्या अंतर्गत. चुकीचं विचारलंय, ओनली थर्ड रॉंग आहे, कारण थर्ड अंतर्गत ओनली स्थायी असं नाही, अस्थायी कर्मचाऱ्यांना पण याची सुरक्षा लागू होऊ शकते, म्हणून तिसरा रॉंग आहे. ऑप्शन करेक्ट आहे थर्ड, कारण चुकीचं थर्डच आहे, म्हणून करेक्ट ऑप्शन आन्सर 3 आहे. आता विचारलेलं आहे, खालील विधान विचारात घ्या. लोकसभेच्या प्रमुखाच्या गटाची म्हणजे पॅनल ऑफ चेअरपर्सन कुणाबद्दल आहे, लोकसभेबद्दल. निवड लोकसभा आपल्या सदस्यामधून करते, लोकसभा करत नाही, लोकसभा अध्यक्ष करतात. हे या पॅनलची निवड लोकसभेकडून केली जात नाही, लोकसभा अध्यक्षाकडून केली जाते, म्हणून हे रॉंग आहे. जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षाचं अथवा उपाध्यक्षाचं पद रिक्त असेल, रिक्त महत्वाचं आहे, कारण याबद्दलचा उल्लेख राज्यघटनेत आर्टिकल 95 सबक्लॉज 1 मध्ये आहे. लोकसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं जर पद रिक्त असेल 95(1) नुसार, तर तेव्हा लोकसभेच्या प्रमुखाच्या गटातील नाही, राष्ट्रपती नियुक्त करतील तसा व्यक्ती अध्यक्ष पदावर असतो. हे सुद्धा रॉंग आहे. प्रमुखाच्या गटातील नाही, राष्ट्रपती नियुक्त करतील असा व्यक्ती लोकसभेचा अध्यक्षपद सांभाळेल 95(1) नुसार. तर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीत, हे शब्द लक्षात ठेवा, मी तुम्हाला वहीमध्ये अगदी लाईन टू लाईन लिहून दिलंय, टेबल चार्ट मध्ये दिलंय आणि आयोगाने वाक्य जसंच तसं घटनेतलं ओरिजिनल विचारलंय आणि त्याच आपण चार्ट टेबल मध्ये घटक बघितलेत. तुम्हाला रिक्तचा टेबल लिहून दिलाय, अनुपस्थितीचा टेबल लिहून दिलाय आणि त्याच्यावरती हेडलाईन पण टाकलंय, वहीमध्ये चेक करा, कॉन्फिडन्स वाढेल. 95(1) रिक्तताबद्दल, 95(2) अनुपस्थितीबद्दल आणि 95(2) अनुपस्थितीमध्ये आपण लिहून काय घेतलंय, अध्यक्ष नाहीत, उपाध्यक्ष पण नाहीत. अशा वेळेला लोकसभेचा अध्यक्ष कोण बनेल, राष्ट्रपतीद्वारे नियुक्त असं नसून सभागृह कामकाज नियमाप्रमाणे जे कोणी त्या दिवशी असतील ते अध्यक्ष बनतील आणि सभागृह कामकाज नियमाप्रमाणे कोण असतं, तर हा लोकसभेच्या प्रमुखाच्या गटातील सदस्य असतो. जे लोकसभेच्या प्रमुखांचा गट असतो त्यातील जो कोणी सदस्य असतो तो असतो आणि त्याला शब्द काय आहे, सभागृह कामकाज नियमाप्रमाणे. हा पण नसेल तर
लोकसभेच्या सर्व उपस्थित सदस्यामधून जे कोणी सिनियर मोस्ट आहेत त्याला आपण अध्यक्ष बनवतो. हे सुद्धा याप्रमाणे रॉंग आहे. तिन्ही रॉंग आहेत. शॉर्टकट लक्षात कसं ठेवाल? 95-1 नुसार लोकसभेचे अध्यक्ष नाहीत, उपाध्यक्ष, आणि ते पण नाहीत राष्ट्रपती नियुक्त करतील ती व्यक्ती. आणि 95-1 मध्ये काय आहे? पद रिक्तताबद्दल. आणि 95-2 मध्ये काय? अनुपस्थिती आहे. अनुपस्थित कोण आहे? अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाहीत सभागृह कामकाज नियमाप्रमाणे, ते पण नाहीत. आज उपस्थित जेवढे सदस्य आहेत त्यातील जे कोणी सिनियर आहे तो बनेल. हे रिक्त आणि अनुपस्थित बद्दलचा चार्ट 95 मधला सबक्लॉज सहित घटक लक्षात ठेवा. सगळे आर्टिकल प्रॉपर पूर्ण 1 ते 395 बघण्याचा हा फायदा आहे, ज्याद्वारे आपल्याला या आर्टिकल मधले घटक सहजपणे उत्तर देता येतात. विधान बरोबर कोणत्यात विचारलंय? वरील एकही बरोबर नाही. चौथा करेक्ट आहे. का बरोबर नाही? उत्तर समजलंय, याप्रमाणे हे लक्षात ठेवावं. इथपर्यंत हे आपले 2022 मधले प्रश्न होते. ऑल पॅटर्न लक्षात ठेवा. प्रेडिक्शन, आता कुठल्या टॉपिकवर प्रश्न येईल त्याचा अंदाज येईल. विश्लेषण काय सांगितलंय त्याप्रमाणे आपण काय वाचलंय, काय कंटेंट आहे, आपल्याला काय करणं गरजेचं आहे त्याच्यावर भर द्या. मॅक्झिमम उत्तर बरोबर येतील. पुन्हा भेटू नेक्स्ट 2021च्या पेपरमध्ये. थँक्यू.